नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये. जेवण करताना ना तुम्हा आमच्या सारख्यांना काहीतरी चटपटीत तोंडी लावायला हवं असतं. आता कैरीचं सीझन चालू आहे, त्यामुळे मी तुम्हाला कैरीचंच एक पदार्थ सांगणार आहे. त्यासाठी मी इथं एक कैरी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून पुसून घेतली. मागचे पुढचे देठ काढून घ्यायचे आणि तिला अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची. ह्या कैरीचं थंडगार असं पन्ह सुद्धा तयार होतं. ते कसं याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की बघा. त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण बघा. कैरी आता सर्व चिरून झालेली आहे. तिला हाताने अशा प्रकारे मोकळी करून एका ताटलीमध्ये काढून घ्यायची. आता यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्यालाही बारीक बारीक चिरून घ्यायचं. तुम्हाला जर जाड आवडत असेल चिरायला तर तुम्ही मोठा मोठा पण चिरला तरी चालतो. अशा प्रकारे मी कांद्याला सर्व आता बारीक चिरून घेते. ही जी कांदा कैरी आहे ही तुम्ही मसाल्याची खिचडी असो, साधी खिचडी असो किंवा आपलं भाजी चपातीचं जेवण असो यासोबत सुद्धा तोंडी लावायला ही खरंच खूप छान लागते. सर्व कांदा मी आता बारीक चिरून घेतलेला आहे. त्याला हाताने अशा प्रकारे मोकळं करून कैरीवर टाकून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे. जे मीठ आहे ते अर्धा चमचाच घालायचं आहे, कारण आपण यामध्ये काळं मीठ पण घालणार आहोत. तर अर्धा चमचा साधं मीठ आपलं आणि अर्धा चमचा काळं मीठ आणि 2 चमचे चाट मसाला घालायचा आहे. त्यानंतर यावर मस्त असा एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. या मिश्रणाला 10 ते 15 मिनिटं मुरू द्यायचं. म्हणजे आपण यामध्ये जे काही चाट मसाला, तिखट, मीठ घातलाय आणि लिंबू पण घातलेला आहे तो चांगला कांदा आणि कैरीमध्ये चांगला मुरून जाईल. नंतर मग याची चव खूप छान लागते. आपल्याकडे जर केळीचं पान अवेलेबल असेल तर त्यामध्ये हे मिश्रण सगळं एकत्र करायचं आणि केळीच्या पानाला दुमडून त्याच्यावर झाकण ठेवून मिश्रण त्यामध्ये मुरू द्यायचे. केळीच्या पानाची चव या मिश्रणाला लागली की हे मिश्रण अजून खूप छान लागतं. तुम्ही पण कैरीचं सीझन चालू आहे तोपर्यंत नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपी सोबत.